ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 19 जुलै 2026, शनिवार शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. उत्तरात्री 3:30 सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. सायंकाळी 6:12 हस्त नक्षत्रानं सुरुवात होईल. योग मित्रांनो परिक योग आहे. सायंकाळी 7:23 शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव आहे. दुपारी 3:31 तैतिल कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तरात्री 3:30 गरज कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया जवळच्या ज्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:12 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:18 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 4 जुलैपासून, तर गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत झालेले आहेत. तर असे अस्तंगत ग्रह आपल्याला गोचरीने काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो दिदे पराज्ञे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र परिग योगे कौलव करणे षष्ठी शोभतितो वीर गोत्रात उत्पन्न वेंकटाप्पा मो पात्र तुरितक्षय द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3:31 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता काही महत्वाच्या धार्मिक कृत्यासाठी आपण मुहूर्त पाहणार आहोत. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 31 ऑगस्ट दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 30, 31 ऑगस्ट दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 19, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा.
आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्त्वाची जी माहिती असते ती पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांपर्यंत गबाळ योग आहे. हा अत्यंत शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घ्यावी आणि घबाडासारखे यश आपण मिळवावे मित्रांनो. यानंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे. हा देखील अत्यंत शुभ योग आहे. अमृतासारखे फळ देणारा आहे मित्रांनो. याची प्रचिती आपण घेऊ शकता. अग्नी पृथ्वीवर उत्तर रात्री 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत हजर आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा काय ते विचार करून आपण ठरवावे मित्रांनो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण या 1.5 तासाच्या काळात महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.